नमस्कार मंडळी, बघा महिन्यातून दोनदा एकादशी येत असते आणि ती ज्या तिथीला येते त्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व असतं। असंच आज षटतिला एकादशी आहे। या एकादशीला तिळाचं अतिशय महत्त्व आहे। या दिवशी जर तुम्ही दान केलं, त्यासोबतच देवाला तिळाचा नैवेद्य दाखवला, त्याचं विशेष फळ तुम्हाला भेटत असतं। असंच जीवनात अनंत अडचणी असतात, त्यासोबतच आपण कितीही कष्ट करतो त्या कष्टाचं फळ आपल्याला भेटत नाही। यासाठीच आपल्याला आज प्रभावी उपाय करायचा आहे। आपल्याला षटतिला एकादशीच्या दिवशी विष्णूंना अभिषेक करायचा आहे, परंतु विष्णूंची मूर्ती सर्वांकडे असेल असं नाही। त्यामुळेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये बालगोपाल असणार आहे। बालगोपाल आपल्याला तांबणात ठेवायचा आहे। त्यानंतर तांबणात ठेवल्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे आणि पांढरे तीळ घातल्यानंतर आपल्याला 11 वेळेस पळीने ते तिळाचं पाणी जे बालगोपाल आहेत त्यांच्या अंगावर अभिषेक करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, तुम्ही जर असं केलं त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर ठेवून धूप दीप फूल अर्पण करायचं आहे। जे तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे। विधिवत नमस्कार करायचा आहे। याने तुमच्या जीवनातले सर्व अडचणी दूर